मला नाही वाटत की बाबा कमी एखादी 2% असतील की ज्यांच्याकडे मोबाईल आहे. मोबाईलमध्ये आपण जर आपल्या परिवाराची माहिती व्यवस्थित भरली तर आपण आपल्या राष्ट्रासाठी, आपल्या महाराष्ट्रासाठी आणि आपल्या जिल्ह्यासाठी आणि आपल्या स्वतःसाठी एक चांगलं कार्य या माध्यमातून करणार आहोत. म्हणून आपल्याला नम्र विनंती आहे की आपण जो कालखंड दिलेला आहे 1 मे ते 15 मे या वेळेमध्ये आपण जर नोंदणी करून घेतली तर आपल्याला सहज नोंदणी होईल. त्यानंतर जर राहिली तर पुन्हा जूनमध्ये ती नोंदणी होणार आहे. आणि हे नोंदणी मागचा हेतू एकच आहे की देशाची लोकसंख्या सुद्धा किती हे सुद्धा आपल्याला या माध्यमातून लक्षात येणार. काही जणांचं होतं की आज जेव्हा चोपड्याला आहे सर्व्हिसमधनं बदल झाला की नावं चोपड्याला राहतात किंवा दुसरीकडे, तर काही काही नावं एकाच व्यक्तीची 4 ठिकाणी असतात. ही नावं सुद्धा या माध्यमातून कमी होणार आहे आणि आपला प्रॉपर ॲड्रेस जो असेल तो ॲड्रेस आपल्या नावावरती येणार आहे. आयडेंटिटी कार्ड आपलं बनल्यानंतर आपल्या आधार कार्डवर आपला नंबर आहेच, पण या मॅथीच्या माध्यमातून आपल्याला पुढच्या साऱ्या फॅसिलिटी भेटतील. म्हणून आपल्याला तहसीलच्या माध्यमातून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस साहेबांच्या वतीने, आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेबांच्या वतीने, आदरणीय पवारताईंच्या वतीने, आदरणीय पालकमंत्री गुलाबरावजी पाटील, आदरणीय गिरीशभाऊ महाजन, आदरणीय रक्षाताई आणि आदरणीय सावकारे साहेब यांच्या वतीने आपल्याला मी माझ्या वतीने विनंती करतो की आपण या देशाच्या कार्यासाठी सहभाग घ्या आणि इतरांनाही सांगा आणि जिथे ते शक्य होईल त्या लोकांना मार्गदर्शन करून आपलं हे शासनाचं काम, शासनासाठी एक 10 मिनिटं आपण द्यावी. प्रत्येकाने जर गल्लीमध्ये बसले 2-4 तरुण मुलांना बरोबर घेतली तर सहज आपल्या संपूर्ण गल्लीचं नोंदणी होऊन जाईल. म्हणून आपण एवढं सहकार्य करावं ही विनंती आपल्याला करतो आणि पुन्हा 1 मेच्या आणि महाराष्ट्र दिनाच्या मनापासून आपल्याला शुभेच्छा. महाराष्ट्र दिवसाच्या निमित्ताने सर्वांना शुभेच्छा देत असताना मला अतिव आनंद होतो. आज ज्या हुतात्म्यांनी त्यांचं आयुष्य हे दिलं आणि त्यानंतर महाराष्ट्र आणि गुजरात हे वेगळे राज्य झाले. महाराष्ट्र एक अत्यंत प्रगतिशील असे राज्य आहे. सामाजिक न्याय हा अत्यंत महत्त्वाचा आहे. या सामाजिक न्यायाच्या संदर्भात आपण सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न केला पाहिजे आणि महाराष्ट्राचे उद्योगधंदे वाढले पाहिजेत. आज युद्धाच्या माध्यमातून जे काही संकट आलेले आहे त्या संकटाला देखील आपण समर्थपणे तोंड दिलं पाहिजे अशी आजची ही परिस्थिती आहे. महाराष्ट्र हा अग्रेसर कायमस्वरूपी पहिल्या क्रमांकाचा राहावा अशी प्रार्थना. सर्वांना शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन आहे. या दोघं दिनाच्या सर्व महाराष्ट्रीयन बांधवाला आणि कामगार बांधवांना मनापासून शुभेच्छा देतो. 1960 साली महाराष्ट्राची स्थापना झाली आणि हा महाराष्ट्र घडत गेला. फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराने, छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादाने, त्यांच्या पुण्याने हा महाराष्ट्र घडलेला आहे. आणि आता सुद्धा महाराष्ट्रात जे प्रगती सुरू आहे ते सर्वांसमोर आहे. आज संपूर्ण देशाला मार्गदर्शन करणारं राज्य म्हणून कोणाकडे बघितलं जातं तर महाराष्ट्राकडे बघितलं जातं. हे आम्हाला अभिमानासारखी गोष्ट आहे. आणि महाराष्ट्राची जी प्रगती होते याचं संपूर्ण जग कौतुक करते. या दिनानिमित्त सर्वीकडे आनंद आहे. कामगारांचेही काही हक्क असतात, काही संघटना असतात, त्यांचे वेगवेगळ्या हक्कांच्यासाठी कामगार दिन हा केला जातो आणि कामगारांच्या हक्कांना त्यांना जे सहकार्य लागेल ते करण्याचा सातत्याने प्रयत्न राहतो. महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या संपूर्ण लोकांना मनापासून माझ्या वतीने आदरणीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, आदरणीय आमचे नेते उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब, आदरणीय सुमित्राताई पवार, आदरणीय गुलाबरावजी पाटील, आदरणीय गिरीशभाऊ महाजन, आदरणीय सावकारे साहेब, आदरणीय रक्षाताई आणि आदरणीय माजी आमदार लता सोनवणे यांच्या वतीने मनापासून शुभेच्छा देतो. आणि महाराष्ट्र आपला आहे. या महाराष्ट्राची दिवसेंदिवस प्रगती कशी करता येईल, या महाराष्ट्राला आपल्याला जो झेंडा आपला आहे महाराष्ट्रात तो सातत्याने कसा फडकत राहील इतर राज्यांपेक्षा, आणि जगाला महाराष्ट्राने जे दिलं आहे ते सातत्याने त्याच्यात प्रगती होत राहू आणि त्या प्रगतीच्या माध्यमातून जग या महाराष्ट्राकडे पाहो आणि जास्तीत जास्त कारखाने असतील, शैक्षणिक संस्था असतील हा महाराष्ट्रात येऊ आणि महाराष्ट्राचं भलं होई देवाला प्रार्थना करा.